You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल. ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास. भेटत नाही त्यापर्यंत आम्ही काही हे भेटणार नाही, हे संप काय आम्ही मागं घेणार नाही, एवढं सांगून मी थांबतो. तर मी जय महाराष्ट्र. अतिक्रमणाच्या नावाखाली पथ विक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी. कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना वाऱ्यावर न सोडता त्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या सदस्यांनी आपल्या मुलाबाळांसह बुधवारी दिनांक 30 मार्च दुपारी जिल्हाधिकारी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लहान मुले हातात तिरंगा ध्वज घेऊन रणरणत्या उन्हात आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवान यांना निवेदन दिल्यानंतर हॉकर्स बांधवांनी मोर्चा महापालिकेकडे वळवला. महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या देऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. रोजगार आमच्या हक्काचे, इन्कलाब जिंदाबाद, न्याय मिळवण्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, राजू खाडे, रमेश ठाकूर, नंदकुमार रासने, नवेद शेख, अनिल ढेरेकर, संतोष सासने, फिरोज पठाण, नितीन नाळके, कल्पना शिंदे, गफ्फार शेख, दत्ता शिंदे, मीनाक्षी शिंगी, कमलेश जवेरी, लंकाबाई शेलार, इंद्रभानू खुडे, रमीज सय्यद, कमरुद्दीन सय्यद, सादिक खान आदींसह हॉकर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेने एका रात्रीतून हॉकर्सवर हल्ला करून त्यांचा रोजगार हिरवला. हॉकर्स पाकिस्तान, बांगलादेशातून आले नसून ते भारतीय नागरिक आहेत. मागील 30 ते 40 वर्षापासून पिढ्यानपिढ्या ते विविध वस्तूंची विक्रीकरिता बाजारात स्टॉल लावतात. या हॉकर्सना मागील 15 दिवसापासून स्टॉल लावण्यापासून रोखण्यात आल्याने त्यांची रोजीरोटी हिरावून त्यांच्यावर पोटावरती पाय देण्यात आलेला आहे. या हॉकर्सना मागील 15 दिवसापासून स्टॉल लावण्यापासून रोखण्यात आल्याने त्यांची रोजीरोटी हिरावून त्यांच्या पोटावर पाय देण्यात आला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय. 2 वर्षापासून कोरोनामुळे रमजान ईद साजरी करता आलेली नाही. लवकरच पवित्र रमजान महिना सुरू होत असून हा वाद न वाढवता पर्याय शोधावा. हॉकर्सना जात धर्म नसून पोटासाठी रोजीरोटी हा एकच त्यांचा धर्म असून यामध्ये जातीय राजकारण न आणता सर्व हॉकर्सची पर्यायी व्यवस्था करून देण्याचे साहेबान जहांगीरदार यांनी सांगितले. व्यापारी, राजकीय पक्ष व काही संघटनांनी विरोध केल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तातडीने कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना स्टॉल लावण्यास मज्जाव केला आहे. महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने दबावाखाली एकतर्फी कारवाई केलेली आहे. हॉकर्सचा कोणताही विचार न करता त्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम करण्यात आले असल्याचे संघटनेने स्पष्ट केलं आहे. महापालिका प्रशासन गोरगरीब हॉकर्सना वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार करत आहे. हॉकर्स कायद्याप्रमाणे अतिक्रमणाच्या नावाखाली पथ विक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची सातत्याने मागणी करत आहे. पथ विक्रेता अधिनियमाप्रमाणे पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण न करताच त्यांना हटवण्यात आले आहे. शहरात इतर पक्के अतिक्रमण असताना अनेक तक्रारीनंतरही ते पाडण्यात येत नाही. फक्त गोरगरीब हॉकर्सवर कारवाई केली जाते. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बाजारातील अर्थव्यवस्था रुळावर येत असताना हॉकर्स बांधव दररोज आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अनेकांनी टाळेबंदीत कर्ज घेतले असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केंद्र शासनाने पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम अधिनियम 1 मे 2014 या कायद्याचे उल्लंघन करून सुरू असलेली एकतर्फी कारवाई त्वरित थांबवण्यात यावी. अतिक्रमण हटवणे हा पर्याय असेल तर त्यांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा प्रश्न देखील सोडवण्याची गरज आहे. हॉकर्सचे पुनर्वसन बाजारपेठच्या परिसरातच करण्याचा प्राधान्याने विचार करण्याचं निवेदनात म्हटलं आहे. कापड बाजार, मोची गल्ली व घास गल्ली परिसरातील हॉकर्सना वाऱ्यावर न सोडता आमचे पुनर्वसन करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कापड बाजार
बाजारपेठ परिसरातील हॉकर्सच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा मार्ग निघत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला होता. मात्र आयुक्त उपस्थित नसल्याने हॉकर संघटनेची बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजता घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत हॉकर्सच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब, आयुक्त साहेब, महानगरपालिका यांना एक निवेदन देण्यात आलं. सर्वात प्रथम आमची जे पहिल्यापासून मागणी आहे, एकतर्फी कारवाई थांबवा. महानगरपालिकेने जे एकतर्फा कारवाई करण्यात येते, हे कारवाई महानगरपालिकेने सर्वात प्रथम थांबावं. कारण की ज्याला तुम्ही अतिक्रमण म्हणतात, हे अतिक्रमण नाही आहे, हे फेरीवाले आहे. ज्या प्रकारे फेरीवाला धोरण हे पूर्ण भारतासाठी लागू होतो, त्या धोरणाच्या खाली हे लोक गेल्या 40-50 वर्षापासून एका रात्रीतून आलेले नाही. गेल्या 40-50 वर्षापासून हे लोक आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत असतात. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारे महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई केलेली आहे, जर तुम्हाला खरोखरच हे हॉकर्सवाल्यांना काढायचं असेल, जर यांचा रोजगार हिरवून घ्यायचा असेल, तर तुम्ही पूर्ण नगर शहराचं अतिक्रमण काढा ना. या नगर शहरामध्ये किती मोठे मोठे पक्के अतिक्रमण आहे, परंतु हे गोरगरिबांचे तुम्ही मागं का लागलेले आहे? कोणत्याही राजकारणाला बळी न पडता तुम्ही कारवाई करा ना. परंतु तुम्हाला फक्त कापड बाजार मधला अतिक्रमण दिसतो का? नगर शहरामध्ये इतर ठिकाणी अतिक्रमण नाही का? जर त्या ठिकाणी तुम्हाला अतिक्रमण काढायला जर तुम्हाला आमची मदत लागत असेल, तर आम्ही 400-500 लोक तुम्हाला देऊ, स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करू. परंतु या लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, हे खऱ्या अर्थाने प्रथमतः आपण विचार केला पाहिजे. अनेक दिवसापासून अनेक पत्र देऊन झाले, अनेक आंदोलन झाले, परंतु आजपर्यंत आमची मागणी कोणी मान्य करून घेतली नाही. आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नाही. पत विक्रेता 1 मे 2014 रोजी हे कायदा पूर्ण भारतामध्ये लागू झाला, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. त्या ठिकाणी बाजारामध्ये हे लोक भयभीत झालेले, हे गरीब लोक आहे, यांच्या हातावर पोट आहे, यांची दुसरी काही मोठी मागणी नाही. परंतु या लोकांना तुम्ही बेघर करताय, या लोकांचा रोजगार तुम्ही हिरकून घेताय. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामध्ये अनेक संकट काळामध्ये या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं. आता कोरोनानंतर कुठंतरी आपली बाजारपेठ आत्ताशी उघड झालेली आहे आणि आत्ताशी यांचा उदरनिर्वाहाचं काम चालू झाला आणि त्या ठिकाणी येऊन आपण एकतर्फा कारवाई करताय. तर या ठिकाणी आम्ही जेवढे मागणी केलेली आहे, त्या मागणीचा ज्यापर्यंत आम्हाला या ठिकाणी लेखीमध्ये आश्वासन, आदेश भेटत नाही, त्यापर्यंत आम्ही काही हे उठणार नाही. हे संप काय आम्ही मागं घेणार नाही.